धुळे जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक निवडणुकीत लोकमान्य पॅनलचे उमेदवार बिनविरोध धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक लिमिटेड धुळे समितीच्या संचालक मंडळाची सन 2026 ते 2021 या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले। लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणात जोरदार तयारी केली होती। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी लोकमान्य पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। त्यामुळे या निवडणुकीत लोकमान्य पॅनलचा पळ वर्चस्व राहणार असल्याचे दिसून येत आहे। आघाडीचा दिवस असताना आज सर्व सभासदांचं हित आपण बघितलेलं आहे आणि हिताच्या कारणानेच आज आमच्या सर्व संचालक मंडळाचे नवीन या ठिकाणी फॉर्म दाखल केलेले होते। त्याची आज माघारीचा दिवस होता आणि या माघारीच्या दिवशी फक्त 3च फॉर्म या ठिकाणी नजरचुकीने राहून गेलेले आहेत। त्याचंही आम्हाला खूप दुःख झालं। फक्त वेळेच्या अभावी काही कारणास्तव ते नजरचुकीने त्या ठिकाणी राहून गेलेत। परंतु एक अभिमानाची गोष्ट सांगेल की सर्वच संचालक मंडळ आपल्याला या ठिकाणी बिनविरोध करता आला असतं ही आमची आणि आदरणीय CN देसले साहेब, आदरणीय संजय पवार साहेब, आदरणीय आमचे मित्र भैया शिंदे, आदरणीय आमचे पतसंस्थेचे चेअरमन गटनेते विनोदजी भैया, रवींद्र बोरसे, सर्वच तोलामोलाचे कार्यकर्ते यांच्या सर्व सहकार्याने आमचे मित्र राजेंद्र सूर्यवंशी होता। बऱ्याच दिवसापासून या इलेक्शनच्या हालचाली चालू होत्या। बँकेची परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध कशी होईल या संदर्भात अनेक चर्चा चालू होत्या। माननीय नानासाहेब निशांजी रंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण हे संचालक म्हणजे बँकेची जी निवडणूक आहे ही बिनविरोध कशी करता येईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केलेत। त्या प्रयत्नाला आज जवळजवळ 99% यश आलेलं आहे। काही 2-4 जागा राहून गेल्या असतील, काही म्हणजे उमेदवार राहून गेले अर्ज काढायचे ते वेळेअभावी ते राहिलेले आहेत। ते उमेदवार आल्यानंतर ते पत्रक काढायची शक्यता आहे। परंतु ज्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आव्हानाला ज्यांनी प्रतिसाद देऊन माघारी घेतल्या, मी आपल्या सगळ्या संचालक मंडळातर्फे या गटातर्फे सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच पुढे भविष्यात नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेचा निश्चित प्रगती होईल। जे काही पडझड झालेली बँकेची अंगी आपल्याला काही सुधारणा करता येईल। चांगल्या पद्धतीने जी बँक 105 वर्ष वयाची जी बँक आहे त्या बँकेला मोठा इतिहास आहे आणि त्या अजून पुन्हा आपण ती बँक पुनर्जीवित करू शकतो नानासाहेब नेतृत्वाखाली। आणि आता जे संचालक मंडळाचे आता